नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत आपल्या नांदेडच्या विसावा गार्डनला, ज्याचं तिकीट आहे 10 रुपये। त्यांनी पहिलेपेक्षा बदल तर खूप चांगला केलेला आहे गार्डनमध्ये। पाहूया आतमध्ये आपल्याला काय काय बघायला भेटतं। पहिल्यांदाच भेटली ही गाडी बघायला, याचं तिकीट मला माहीत नाही, मी विचारलं नाही। 10 किंवा 20 रुपये आहे। जोकर स्विंगचं तिकीट आहे 30 रुपये। याचं आहे वॉटर बोटिंग आणि तिथे आहे टॅपोलियन, ज्याचे तिकीट आहे 30 मिनिट 10 रुपये खेळायला भेटेल। इथं मिनिट आणि फीस लिहिलेली आहे। मी आणि मम्मी आज आलेलो आहोत गार्डनला। आपलं जे गार्डन आहे नांदेडचं, थोडा उशिरा व्हिडिओ चालू करत आहे, बरंच सगळं एन्जॉय केलं आणि नंतर व्हिडिओ चालू करा म्हटलं। तर मम्मी, पहिल्यापेक्षा गार्डन कसं वाटायला तुला आज? थोडं ठीकठाक, म्हणजे बदल काय वाटायला की नाही? भरपूर बदल। म्हणजे पहिले ना जास्त गेम्स नव्हते आपल्या गार्डनमध्ये, म्हणजे बसण्या वगैरेसाठी जास्त जागा होती आणि आता असं झालं की सगळे गेम्स जास्त झालेले आहेत आणि जो बसायचा परिसर आहे तो थोडासा कमी करून टाकलेला आहे। बाकी काही नाही, ठीक आहे। एंट्री फीस तर 10 रुपयाचे, पहिली पण 5 रुपये होते काहीतरी, आणि काही गेम्स पडलेले आहेत। चला एन्जॉय करूया। पहिलेपासूनच होतं लहानपणी, आमचं पण लहानपणी होतं हे, तेव्हा होतं 5 रुपये तिकीट। आता किती आहे? आता झालं आहे 15 रुपये हे इथं। आणि हे नवीन आलेलं आहे साहसी पार्क। याचं किती आहे? 3 आहे तर 300 रुपये तिकीट म्हणे। ह्याला 100, त्याला 100 आणि अजून एक मध्ये काहीतरी त्याला 100 म्हणे। ह्याला पण 100 रुपये पूर्ण आहे एवढं। आम्ही चाललो आहोत चैतन्य, इकडे बघ एकदा। चैतन्यासोबत मी चालले आहे काहीतरी नवीन ट्राय करायला आपल्या गार्डन। तर हे आहे आपल्या पूर्ण गार्डनचं सगळ्यात वरून व्ह्यूज। कसं वाटतंय सांगा? काय चैतन्य, भीती वाटली की नाही? बिलकुल नाही। तर मग आता आम्ही ट्राय करणार आहोत रोपचं, बघूया। मोबाईल तर अलाउड नाही आहे, मोबाईल पडेल कारण की बरंच डिस्टन्स आहे। बघू कोण व्हिडिओ करून देते आपल्याला। रेडी? तर हा रोपवेचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता, पण तिकीट थोडं जास्त वाटलं 100 रुपये। बट दुःख या गोष्टीचं वाटलं की गार्डनमधले जे फिजिकल वर्कचे ॲक्टिव्हिटीज जे होते लेकरांसाठी ते कमी केलेले आहेत, त्याच्याऐवजी ह्या सगळे गेम्स वगैरे आणलेले आहेत। पण पहिले जे गार्डन होतं तसं गार्डन वाटलं नाही, कारण की त्या गार्डनमध्ये एरिया वगैरे जास्त वाटत होता। इथं गजबज वाटत आहे, सगळे गेम आणि त्यांनी सगळ्यात जास्त इन्कमसाठी हे चालू केले असं झालं आता। पण असं चांगलं आहे सगळं काही, पण मला जे आवडलं नाही ते मेन म्हणजे इथलं जे नवीन ह्यांनी गेमिंग झोन काढलेला आहे, कारण की ऑलरेडी लेकरं मोबाईलमध्ये जास्त व्यस्त आहेत आणि त्यांनी पुन्हा तेच केलं, त्यामुळे मला हे आवडलं नाही। पर्सनल माझा व्ह्यू आहे हा। आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीज ठेवल्या नाहीत, त्या ठेवल्या असताना तर अजून लेकरं खूप एन्जॉय केले असते, कारण की गार्डनसाठी मेनली आपण लेकरांना त्याच गोष्टीसाठी असतो की लेकरं इथे एन्जॉय करा आणि फिजिकल वर्क करा, असं जे आहे ते आहे। तर हे होतं आपलं गार्डन, असं होतं पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी बदललेलं आहे। तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला सांगा, चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।